वर्षा निवासस्थानी जात राज्यपालांनी घेतलं गणरायाचं दर्शन। राज्यपालांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते राज्यपालांचा सत्कार। मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये येण्याची धनगर समाजाची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीच्या पूर्वी धनगर बांधवांची घोषणाबाजी। पंढरपुरात येऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करण्याची मागणी। पॅरालिम्पिक पदक विजेत्या सचिन खिलारीचा गौरव। पुनीत बालन ग्रुपच्या वतीने सचिन खिलारींचा सन्मान। सचिनला पुनीत यांच्याकडून 5 लाखांचं बक्षीस। खासदार संदीपान भुमरे आणि जरांगे पाटलांमध्ये झाली चर्चा। काल जरांगे पाटलांनी खासदार भुमरे आणि सत्तार यांच्यावर केली होती टीका। केंद्राच्या योजनांमध्ये उघडपणे दुजाभाव। सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। बारामती लोकसभा मतदारसंघाला तातडीनं निधी उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा। बारामतीमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर। शहरातील आबा गणपतीच्या उत्सवात लागले बॅनर, तर बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळणार। लाडकी बहीणनंतर अजितदादांकडून मोफत वीज योजनेची जाहिरात। योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केला व्हिडिओ। आग्रा परिसरामध्ये पावसामुळे ताजमहालाच्या मुख्य घुमटाला गळती। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। वास्तूचं नुकसान न झाल्याचा पुरातत्व विभागाचा दावा। अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष साईनाथ परभणेला अखेर अटक। बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची केली होती फसवणूक। बीडच्या परभणेला पुण्यातून पोलिसांनी केली अटक। नंदुरबारमधील पोषण आहारामध्ये भेसळ। खिचडीसाठी दिला जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये भेसळयुक्त तांदूळ। पोषण आहार बदलून देण्याची पालकांची मागणी। बनावट सायबर नोटीस पाठवत सायबर फसवणुकीचे प्रकार। नोटीशीवर विश्वास न ठेवण्याचं मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन। नोटीस आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन। मोफत आधार कार्ड अपडेट करण्यास मुदतवाढ। आता 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार। मालेगावमध्ये स्वच्छता कर्मचारी आक्रमक। नवीन कचरा संकलन कंपनीला पहिल्याच दिवशी स्थानिक कामगारांचा विरोध। जुन्या कामगारांना कामावर घेण्याची मागणी। पुण्यामध्ये ईद ए मिलादची सुट्टी सोमवारीच। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उद्या सुट्टीचा निर्णय। पुणे वगळता राज्यभरात बुधवारी सुट्टी। गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यातील 17 रस्ते बंद। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाचा निर्णय। विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर रस्ते पुन्हा खुले होणार। पुणे आणि पिंपरीमध्ये लवकरच नवीन 11 पोलीस स्टेशन। नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात। शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडमध्ये। मोठ्या आवाजातील डीजे आणि लेझर लाईट वापरल्यास कारवाईचा इशारा। मिरवणुकीच्या दरम्यान प्रत्येक पंडांवर पोलिसांची असणार करडी नजर। पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच। एकूण शहरभरात संख्या 100 वर, तर आतापर्यंत झिकामुळे 5 रुग्णांचा झालाय मृत्यू। जगभरातील 95% लोकांना आरोग्याची समस्या। सायन्स डायरेक्टरच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये दिवसेंदिवस वाढ। राज्यात 7 महिन्यात 7,81,000 नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा। 7 महिन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।